पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्येचा फळक आपण पाहतो. एकंदरीत धावा धावफळकावरती जोडल्या गेल्या 16 धावा आहेत. चंद्रकांत यांनी खूप चांगली बॅटिंग केली. एक चौकार एक षटकार त्यांच्या बॅटमधून आला. सुजितने चांगली स्टार्ट करून दिली होती. त्या बॅटमधून एक चौकार आला आणि सांघिक धावसंख्या 16 अंकावरती आहे. चला अधिक वेळ घेऊ नका टीम बरोडी, मॅच सुरू करा, कारण पहिल्या फेरीतील अजून बरेचसे सामने शिल्लक आहेत. यानंतरचा होणारा सामना असेल ठाकूरपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये वासिंद. चला गोलंदाजाचं नाव पोचवा आमच्यापर्यंत. पियुष इथून गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. 16 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 2 मध्ये पियुषला आणलंय. पहिल्या फेरीतील हा सामना पण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस. गोलंदाज पियुष पहिल्या षटकामध्ये आधी महागडा ठरला. 16 धावा त्याने खर्च केल्यात आणि तिथून या गोलंदाजाला आपण गोलंदाजी करता पाहणार आहोत. पियुषला स्ट्रायकर एंडवरती बॅटर सुजित आहेत. 2 बॉलचा खेळ त्याने देखील केलाय. 5 धावांचं योगदान दिलंय. दुसऱ्या बाजूने गिरीश पाटील आहेत जे नुकतेच मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. पहिला बॉल ओव्हर द विकेटने. टप्पाचा बॉल यावेळेला मात्र पाहिलं तर चेंडू फाईनलेकडे ट्रॅव्हल होतोय. थांबणार नाहीये, निघून जाईल 4 धावांसाठी. पहिला बॉलवरती आलाय चौकार. चार धावांनी टीमची धावसंख्या 20 अंकावरती. अकुट टप्पाचा बॉल होता, त्यावरती चौकार आलाय. पुढचा बॉल घेऊन पियुष. हा बॉल चांगला आहे. हार्ड लेंथ होती. गुडनेस स्पॉटवरती चेंडू पडल्यानंतर एसटी रक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची सांगता केली आहे चौकार आल्यानंतर. धावसंख्या 20 वरती आहे. दुपारचं सत्र, 3 ओव्हरची मॅच. पहिल्या फेरीतील सामना बंटी 11 बरोडी आणि त्यांच्या विपक्षामध्ये बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली. यावेळेला लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक चेंडू खाली आलेत. विकेट होईल पतन. दुसरा धक्का टीम कुकसे बोरिवली संघाला. नक्कीच विकेट आलाय. सुजित बाद होत आहेत. नवीन फलंदाज सचिन ठाकरे मैदानाच्या आतमध्ये. अनुभव असणारा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. सन्माननीय संदीपजी ठाकरे यांचे छोटे बंधू आहेत. सचिनजी ठाकरे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना एकंदरीत चेंडूचा सामना झालाय 3 आणि धावसंख्येचा फरक आपण पाहतोय 20 धावा. पहा पहिल्या बॉलवरती चौकार आला. त्याच नंतर गोलंदाजाने पलटवार देखील लगेचच केलाय. सचिन ठाकरे यांच्याकडे असलेला अनुभव आता पणाला लावावा लागेल. एक चांगल्या स्थितीमध्ये असताना बंटी स्पोर्ट्स कुकसे संघ विकेट देखील गमावतोय. पुढचा बॉल घेऊन पियुष सज्ज झालाय. ओहो जागते रहोचा इशारा. अगदी तिखा बाउन्सर पाहायला मिळाला. टप्पा पडल्यानंतर थोडी गती आणि त्याचबरोबरीने बाउन्स देखील पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता होती. धावसंख्या 20 वरती असताना पियुष गोलंदाजी करतायत. शेवटचे 2 बॉल शिल्लक. राईट आर्म ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. यावेळेला सरळ बॅटने लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक इथे देखील येतील. चुकी होणार नाहीये. सचिन ठाकरे यांच्या देखील खेळीचा अंत होईल. तिसरा धक्का बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली संघाला.
येत आहेत. पॉवर हिटर फलंदाज आहेत, हार्ड हिटर फलंदाज म्हणून चर्चेत राहणारा हा खेळाडू नुकतंच स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतील. 20 या अंकावरती पूर्णविराम पाहायला मिळतोय धावसंख्येला. पहिल्या बॉलवरती चौकार, परंतु त्यानंतर तर 4 बॉल डॉट, त्यामध्ये 2 विकेट. अफलातून गोलंदाजी. ओव्हर द विकेटने पुढचा बॉल. हा बॉल देखील दर्जेदार आहे आणि इथून गोलंदाजाने त्याची सिद्धता दाखवून दिली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार, त्यानंतरचे 5 बॉल डॉट, 2 विकेट. अफलातून गोलंदाजी आणि इथून 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतोय 3 गडी बाद 20 अशी स्थिती बॅटिंग करत असताना टीम बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली संघाची. असला टॉस साठी मी आमंत्रित करतोय या ठिकाणी ठाकूरपाडा संघाचा संगणक आणि वासिन संघाचा संगणक. टॉस साठी त्वरित या. बॉलर नेम अनिकेत. इथून मात्र गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. 2 षटकाचा खेळ संपलाय. पहा, पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये अवघ्या 4 धावा. तिथे पलटवार पाहायला मिळाला टीम भरोडी संघाकडून. अंतिम षटकामध्ये अनिकेतला आणलाय. स्ट्रायकर एंड्स वरती बॅटर आपल्याला पाहायला मिळतील गिरीश पाटील. ओव्हर द विकेटने पहिला बॉल, अकुट टप्प्याचा बॉल, हुक केलाय, चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल सीमारेषे पलीकडे. 4 धावासाठी क्लासिकल स्ट्रोक, येतोय चौकार. होता टॉप एज होता, फटका फसला होता, परंतु बॅटची वरची कडा घेऊन चेंडू हा लॉंग लेग सीमारेषे पलीकडे. 4 धावासाठी चौकाराने टीमची धावसंख्येमध्ये भर पडते 24. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज अनिकेत. यावेळेला देखील त्याच क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न, अधिक प्रमाणामध्ये सफल झाले होते. ऑन साइट मध्ये खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉलने केली आहे सांगता. धावसंख्या 24 असताना अंतिम निर्णायक षटक या इनिंग्स मधला आपण पाहतो. अनिकेत पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर डॉट बॉल टाकण्यामध्ये यशस्वी देखील झालाय. येणाऱ्या बॉलवरती आक्रमण चढवावं लागेल पुढचा बॉल घेऊन. यावेळेला दमदार फटका आहे, चेंडू थांबणार नाहीये, निघून जाईल सीमारेषे पलीकडे. 6 धावांसाठी हा येतोय हाय अँड हँडसम षटकार. चला चेंडू द्या, मॅच बॉल द्या. ऑल इंडियर्स आपण सीमारेषेचा ताबा घ्या. स्वयंसेवक. 6 धावे टीमची धावसंख्या 30 अंकावरती. क्लासिकल षटकार होता. फलंदाजाने त्याचा कौशल्य गुणवत्ता दाखवून दिली. प्रॉपर टायमिंग आणि क्रिकेट मधला क्लास. नक्कीच आदरणीय निलेशजी देसले याच्या माध्यमातून टीम कुकसे बोरिवली संघासाठी शुभेच्छा येतात. धन्यवाद निलेश मामा. धावसंख्येचा आपण फलक पाहिला तर 30 धावा या धावफलकावरती आहेत. 3 विकेट गमावल्या. गिरीश पाटील खूप चांगली बॅटिंग करतात. एक चौकार एक षटकार आलाय. राईट आर्म ओव्हर द विकेट. षटकातला पुढचा बॉल. यावेळेला मात्र अकुट टप्प्याचा बॉल, अधिक उंची गाठले, चेंडू लँड होईल नो मॅन्स मध्ये. दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलं गेलं. 2 धावा इथे सहजरित्या पूर्ण होतील. गिरीश पाटील या मॅच मध्ये ट्रम्प कार्ड होताना दिसतोय. ज्या ठिकाणी धावाची गरज होती तिथे मात्र धावा येताना पाहायला मिळाल्या. 32 धावा धावफलकावरती. 2 बॉलचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. येणाऱ्या 2 बॉलवरती धावा रोखतील की धावा खेचतील हे मात्र समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज विरुद्ध फलंदाज. गिरीश पाटील ज्यांनी आतापर्यंत 4 बॉलचा खेळ केलाय, 12 धावांचे योगदान दिलंय. ओव्हर द विकेटने षटकातला पुढचा बॉल. ओहो, लेट कट करण्याचा प्रयत्न. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू ठेवला आणि त्यानंतर इनस्विंग देखील पाहायला मिळाला. डॉट बॉलने केली आहे समाप्ती. धावसंख्या 32 वरती असताना नेक्स्ट मॅच टीम वासिंद आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम ठाकूरपाडा. चला ठाकूरपाडा संघ आपण संपर्क साधा त्वरित.
32 धावा धावफलकावरती इनिंग्स मधला शेवटचा बॉल. अकुट टप्प्याचा बॉल या ठिकाणी ऑन साईडला वळवलाय. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. एक धाव आले. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळाली आणि त्याचं रूपांतर केले 2 धावांमध्ये. पहिल्या डावाची इथे झाली आहे समाप्ती. पहिल्या डावाचा खेळ संपलाय आणि पहिल्या डावाच्या अखेरीस धावसंख्या 34 या अंकावरती आणि विजयासाठी लक्ष ठेवलंय बंटी 11 भरोडी संघासमोर. 18 बॉल आणि 35 धावा. ठाकूरपाडा संघाचा कर्णधार आपण नाणेफेकीसाठी त्वरित या. हॅलो हॅलो. चला ठाकूरपाडा संघाचा कर्णधार त्वरित टॉस साठी या. आमच्याकडे खूप कमी आहे. कुंदे गावचे माजी उपसरपंच सन्माननीय शैलेजी शेलार साहेब यांच्या शुभासे या ठिकाणी आपण टॉस करणार आहोत. ठाकूरपाडा आणि त्यांच्या विपक्षामध्ये वासिंद या 2 संघादरम्यान टॉस या ठिकाणी केला जातोय. तर या ठिकाणी आपण टॉस करत आहोत. ग्रुप ग्रामपंचायत कुंदे गावचे माजी उपसरपंच सन्माननीय शैलेशजी शेलार आणि त्याचबरोबरीने दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहेत. श्री अष्टविनायक ठाकूरपाडा आणि वासिंद या 2 संघादरम्यान टॉस. महायुती कौल दिला आहे आणि आलाय देखील. मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती जाऊन बसायचं आहे. व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. नाणेफेक कौल खूप महत्त्वाचा होता. ठाकूरपाडा संघाच्या बाजूने तो लागलाय. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण करणारा हा 3 ओव्हरची मॅच आहे. समोरचा वासिंद संघ अगदी ताकदवार संघ आहे. शहापूर तालुक्यातील एक नामवंत संघ आहे. त्यांच्या संघाच्या विरोधात खेळत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा आपला मानस असेल? 35 ते 40 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. अधिकाधिक आज कोणत्या खेळाडूवरती जबाबदारी असेल? महेश ठाकरे यतीश यांच्यावर जबाबदारी असेल. या मैदानामध्ये आपण अनेकदा खेळलात. या आयोजनाबद्दल कुंदे स्पोर्ट कुंदे संघाने केलेलं आयोजन नियोजन आपल्याला कसं वाटतंय? खूप चांगलं आयोजन केले आणि त्याने आम्हाला संधी दिली त्याच्याबद्दल धन्यवाद. नक्कीच टीम वासिंद संघ तुम्ही नाणेफेकी गमावली आहे. नाणेफेकी जिंकली असती काय निर्णय स्वीकारला असतं? क्षेत्ररक्षणच केलं असतं. परंतु तुमच्या वाट्याला आता बॅटिंग आली आहे. बॅटिंग करायची आहे. समोरचा संघ देखील तालुक्यातील नंबर 1चा संघ आहे. तर किती धावांचा टार्गेट असेल? 40+. आणि एक ॲज अ कॅप्टन म्हणून संघाकडून काय अपेक्षा असतील? चांगला परफॉर्मन्स करतील सगळे एकत्र येऊन. आणि शेवटचा प्रश्न, या स्पर्धेमध्ये आपण खेळत आहात. या स्पर्धेबद्दल काय मनोगत व्यक्त कराल? खूप छान नियोजन आहे. आम्ही फर्स्ट टाइम इथे खेळायला आलो. बघू आता पुढे काय होतं. आणि निश्चितपणाने दोन्ही टीमला खूप सारे शुभेच्छा असतील. आणि जाऊया कॉम्बॉक्समध्ये. टीम अष्टविनायक ठाकूरपाडा ऑन द टॉस अँड डिसाइड टू बॉल फर्स्ट और टू कॉम्बॉक्स. तर जाऊया मैदानाकडे. आपण पूर्वार्ध पाहिला. उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना बंटी 11 भरोडी संघाच्या सलामीचे 2 शूरवीर. एक बाजूने आहे मोहित तर दुसऱ्या बाजूने विनू. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या षटक हाताळण्याकरिता चंद्रकांत येत आहेत. ऑलराऊंडर परफॉर्मन्स दाखवत असताना
जिथून मात्र गोलंदाजी करताना चंद्रकांत. फलंदाजी चांगली राहिली होती. गोलंदाजी करताना पहिला बॉल ऑन साईडला वळवलाय. क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत आहेत आणि तिथे चुकी पाहायला मिळाली. आणि क्रिकेटमध्ये ही चुकी, त्या चुकीला माफी नाही आहे. चेंडू सीमारेषे पलीकडे 4 धावांसाठी येतोय चौकार. पाहिलं तर पुन्हा एकदा उसळी देणारा बॉल मार्गस्थ केला होता. हुक करण्याचा प्रयत्न, यष्टी रक्षकाच्या पाठीमागे हा बॉल आणि तिथून एक सिंगल मात्र मिळेल. सिंगलने टीमची धावसंख्या 5 या अंकावरती 35 धावांचं आव्हान गाठायचं आहे. बॅटिंग करत असताना बंटी इलेव्हन भरोडी संघाला. पहिल्या डावामध्ये खूप चांगली बॅटिंग आपण पाहिली बॅट्समन गिरीश पाटील, चंद्रकांत यांची. मात्र या डावामध्ये देखील दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली मोहितकडून. स्ट्रायकर एंडवरती वीरू पाहायला मिळतील. पहिल्या फेरीतील सामना क्रमांक 3चा खेळ दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय. नेक्स्ट मॅच, बिगेस्ट मॅच वासिंद बनाम ठाकूरपाडा. इनसाइड एज आहे. अतली कडा घेऊन चेंडू एष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल इथं केली आहे सांगता. चांगली गोलंदाजी कमबॅक पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती चौकार आला. अनेकदा असं होतं ना की ज्या वेळेला तुमच्या स्ट्रायकर गोलंदाजावरती पहिल्या बॉलवरती अटॅक होतो त्यावेळेला मनोबल त्याचं खचलं जातं. परंतु इथे चंद्रकांतने पलटवार केला. पहिल्या बॉलवरती चौकार येऊन देखील कमबॅक करून देतो. यावेळेला मात्र मिस टाइम स्ट्रोक हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येत आहेत, जज करतायत आणि ते आयुष्यमान भवचा आशीर्वाद. एक सोपा झेल धरती मातेला दान केलाय. हा झेल कॅरी करणं खूप गरजेचं होतं कारण फलंदाज वीरू हा आक्रमक शैलीचा फलंदाज आणि त्याला इथे जीवनदान मिळालंय. क्रिकेटच्या पटलावरती या चुका कदाचित तुम्हाला प्रभावाच्या छायेमध्ये घेऊन जातील. हा झेल टिपणं खूप गरजेचं होतं क्षेत्ररक्षकासाठी. 7 धावा फलकावरती. चेंडू क्रमांक 4चा खेळ संपन्न झालाय. 5वा बॉल मार्गस्थ करतील राऊंड द विकेटने. यावेळेला जबरदस्त फटका. हे क्षेत्ररक्षक इथे देखील येत आहेत. इथे चुकी होणार नाहीये. लॉंग ऑफला पकडलाय झेल. फलंदाज वीरूचा संपलाय खेळ. पहिला धक्का, पहिली विकेट. सन्माननीय भरत तरणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. भरतजित तरणे साहेब, आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं या स्पर्धेमध्ये, या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. त्यानंतर महेश ठाकरे महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत आहेत. ठाकूरपाडा गावचे एक अष्टपैलू खेळाडू. आपण देखील मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला, आपला एक खेळाडू या ठिकाणी पाठवायचा आहे. भरोडे टीम. युगेन न्यू बॅटर. यावेळेला सबमरीन डिलिव्हरी. षटक कंप्लीट झालं. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पहा 7 वरती आहे. पहिल्या बॉलवरती 4 आल्या, अर्थात चौकार आला. परंतु त्यानंतरच्या 5 बॉलमध्ये अवघ्या 3 धावा. चंद्रकांतचं हे षटक पाहिलं तर लाजवाब राहिलं. इक्वेशन उरले. 12 बॉलचा खेळ शिल्लक. 28 धावांची गरज. काय घडेल, काय बिघडेल. इथून मात्र आपण पाहिलं रिक्वायर्ड रन रेट हा टार्गेट चेस करताना खूप महत्त्वाचा असतो. 14.00च्या सरासरीने ते बॅटिंग करायचे. अर्थात प्रति षटकामागे 14 धावा या घ्याव्या लागतील टीम भरोडे टीमला. युगेन आणि मोहितला चांगली खेळी करावी लागेल कारण फलंदाज वीरू बाद झालेत. थोडासा प्रेशर, थोडासा दबाव आहे बॅटिंग करणाऱ्या टीमवरती. परंतु दुपारचं सत्र, हवा देखील दमट आहे आणि अशा स्थितीमध्ये टार्गेट चेस करायचं असेल तर दोन्ही फलंदाजांना आता आपले हात खोलावे लागतील. इथून पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल वासिंद आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम ठाकूरपाडा. सुजित कालेकर गोलंदाज इथून गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. सन्माननीय भरतजी तरणे साहेब यांचं शुभागमन या व्यासपीठावरती. हार्दिक स्वागत आहे. लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील.
मोहित ऑन स्ट्राईक. मोहितचा विचार केला तर 2 बॉलचा त्याने खेळ आतापर्यंत केलाय. 5 धावांचे योगदान, 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय. चला स्पीडअप करा टीम कुकसे बोरिवली, अधिक वेळ घेऊ नका. षटकातला पहिला बॉल मार्गस्थ होतोय. यावेळेला फटका फसलाय. चेलची संधी होती परंतु थोडासा उशीर केला क्षेत्ररक्षकानं. फट स्लिप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचले तोपर्यंत चेंडू लँड धरतीला झाला होता. 1च्या साहाय्यानं संघाची धावसंख्या 8 अंकावरती. मात्र सिंगल डबलने काही एक फरक पडणार नाहीये बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली टीमला. त्यांना ठाऊक आहे अगदी पाहिलं तर 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि 11 बॉलमध्ये पाहिलं तर तब्बल 27ची गरज आहे. त्यामुळे अटॅकिंग क्रिकेट खेळावा लागेल टीम भरोडी संघाला. चौकार षटकार खेचावे लागतील. या मॅचमध्ये आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर निश्चितपणाने चौफेर फलंदाजी करावी लागेल. युगेण्यात ज्याने 1 बॉलचा सामना केलाय खातं खोललेलं नाही आहे युगेण्यानी. ओर द विकेटने पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. इथे मात्र थोडस रनअप मध्ये प्रॉब्लेम पाहायला मिळाला. धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा धावफलकावरती आहेत. सुजित कालेकर फलंदाजीमध्ये अपयशी ठरले होते. पुढचा बॉल घेऊन सुजित. वेगवान बॉल, तेज तरार बॉल, डॉट बॉलची सांगता झाली आहे. या बॉलवरती गती पाहायला मिळाली सुजितकडून. टप्पा देखील खूप चांगला होता. रिप्लेमध्ये देखील पाहायला मिळेल. अगदी गुडलेन स्पॉटवरती हा चेंडू पिच झालाय. डॉट बॉलची सांगता. 10 बॉलचा खेळ शिल्लक, 27ची गरज. मोठा स्ट्रोक येईल का? आणखीन एक दर्जेदार बॉल, सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. सातत्याने वेग ठेवतोय आणि वेगावरती नियंत्रण ठेवतोय गोलंदाज सुजित कालेकर. चांगली बॉलिंग, अचूकता राखली गेली आहे. धावसंख्येचा विचार केला तर 8 धावा या धावफलकावरती आहेत. सुमित पाटील यांच्या माध्यमातून प्रत्येक सामन्याकरिता कोल्ड्रिंक्स देखील दिली गेली आहे सामनावीर पुरस्कर्त्याला. एकंदरीत 3 बॉलचा खेळ संपन्न आहे. 8 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल घेऊन सुजित कालेकर. यावेळेला तिसरा बॉल देखील दर्जेदार होता. देह एष्टीवरती हा चेंडू आदळलाय आणि त्यानंतर एक सिंगल कंप्लीट केली आहे. सिंगलने टीमची धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 9 धावा. पुढचा बॉल घेऊन सुजित सज्ज आहे. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज मोहित. रिक्वायर्ड रन रेट मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतो. यावेळेला फटका दमदार आहे. लॉंग ऑफला क्लिअर करेल, निघून जाईल लॉंग ऑफच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. ज्या फटक्याची गरज होती तो फटका आलाय बॅटर मोहितच्या बॅटमधून. येतोय षटकार. असताना 15 धावा धावफलकावरती. यावेळेला बॅटची एज होती. इथे काय केलंय? इथे क्षेत्ररक्षकाची चुकी नाही माफी. चेंडू सीमारेषे पलीकडे. 4 धावांसाठी नशिबाचा चौकार येतोय टीम भरोडी संघासाठी. सहा बॉल 16 धावांची गरज. 8 बॉल आणि 26ची गरज होती. षटकार आला, त्यानंतर नशिबाचा चौकार आला. आता या मॅच मध्ये चित्र बदललंय. येणारे चेंडू शिल्लक आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये धावा काढायच्या आहेत विजयासाठी. एकंदरीत 16 टीम भरोडी संघाला. 6 बॉल 16चं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये. चला अधिक वेळ घेऊ नका, टीम मीटिंग घेऊ नका, मॅच सुरू करा.
सामना संपल्यानंतर टीम ठाकूरपाडा संघ आपण लगेचच क्षेत्ररक्षण लावा. यानंतरचा सामना होणारा आपण पाहू शकाल ठाकूरपाडा बनाम वासिंद. गिरीश पाटील येत आहेत गोलंदाजीला. ज्या फलंदाजानं खूप चांगली फलंदाजी केली होती, आता गोलंदाजी ट्रॅकवरती त्यांना अंतिम निर्णायक षटकामध्ये 5 रन केलंय. 6 बॉलमध्ये 16 धावा. दुसऱ्या बाजूने पाहिलं तर फलंदाज युगेन खूप स्ट्रगल करतायत, संघर्ष करतात. 4 बॉलचा खेळ केलाय आतापर्यंत. त्याने अकाउंट ओपन केलेलं नाही आहे युगेन यांनी. 6 बॉल 16ची गरज. गिरीश पाटील गोलंदाजी ट्रॅकवरतून सज्ज झालेत. रणनीती आखावी लागेल बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली संघाला. दोन्ही संघ अतिशय दूरवरून अंतर कापून या स्पर्धेमध्ये पोहोचलेत, परंतु विजयाची डंका कोण फुंकणार. 9.50चा करंट रन रेट आपल्याला पाहायला मिळेल, तर रिक्वायर्ड रन रेट 16, अर्थात प्रत्येक बॉलवरती इथून आगाज होताना पाहायला मिळेल. 6 मध्येच 16, अर्थात 6 बॉल 16ची गरज. पहिला बॉल घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. इथे देखील फुल टॉस होता, मात्र इथे काय घडले देखील पाहावं लागेल. गिरीश पाटीलचा हा वेगवान बॉल, लेग बाईटचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. 20 धावा. विजयासाठी 5 बॉल आणि 15 धावांची गरज. पुढचा बॉल घेऊन बाद. आणखीन एक धक्का भरोडी संघाला. पहली बार मिलाता है यही, सीने में फिर आग लगाता है, धीरे धीरे प्यार सिखा. पियुष इथून मात्र बॅटिंग करताना पाहायला मिळतील. धावसंख्येचा फरक आपण पाहतोय. विजयाकरिता अजून देखील चेंडू शिल्लक आहेत. 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. मॅच ऑन आहे, मॅच संपलेली नाहीये. मिस टाइम स्ट्रोक इथे देखील आहे. गोलंदाज स्वतः चेंडू खाली. गिरीश पाटील विकेट येईल. आणखीन एक धक्का टीम भरोडी संघाला. शेवटचे 3 बॉल शिल्लक या मॅच मध्ये. 15 धावांची आवश्यकता. पहिल्या बॉलवरती पाहिलं तर सिंगल आली, परंतु त्यानंतर गिरीश पाटील ला जवाब कामगिरी या मॅच मध्ये त्यांची राहिली आहे. फलंदाजी, गोलंदाजी, उल्लेखनीय कामगिरी. अष्टपैलू खेळाडू काय असतो ते दाखवत असताना गिरीश पाटील मैदानाच्या आतमध्ये. लेफ्ट हँड बॅट्समन स्ट्रायकर एंडवरती इथून पाहायला मिळतील. चेंडू शिल्लक आहेत 3 आणि 15 धावांची गरज. मोठा स्ट्रोक, मोठा फटका येणं या बॉलवरती अत्यंत गरजेचं आहे. आणि आता पराभवाच्या छायेमध्ये जावं लागेल टीम भरोडी संघाला. 3 बॉल आणि 15ची गरज. गोलंदाज सज्ज. यावेळेला फटका दमदार आहे. अतिरिक्त उंची गाठली आहे. एकदा इथे मात्र घेतली आहे. दुसऱ्यासाठी आमंत्रित केलंय. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या इथे पूर्ण झाली आहे. 2 बॉल मध्ये आता 13ची गरज. कंपल्सरी चेसिंग आहे. 6 मध्ये 16ची आवश्यकता होती. इक्वेशन उरलाय शेवटचे 2 बॉल आणि 13 धावा. आघाडीच्या 4 बॉलवरती अवघ्या धावा खर्च केल्या गेल्या, त्या मात्र 3. गिरीश पाटीलची कामगिरी खूप चांगली राहिली या मॅच मध्ये. चला अधिक वेळ घेऊ नका. टीम कुकसे बोरिवली. यावेळेला मात्र निश्चितपणाने फलंदाज होतोय पायचित.
आणि आणखीन एक धक्का टीम बरोडी संघाला. इथून बाद आणि या सामन्यावरती विजयाच्या दिशेने आगेकूच करतोय टीम कुकसे बोरिवली संघ. असं वाटत होतं अंतिम बॉल पर्यंत हा सामना रंगताना पाहायला मिळेल, परंतु गिरीश पाटीलने केलेली कामगिरी अफलातून आहे. खूप चांगली कामगिरी राहिली आहे. शेवटचा अंतिम बॉल 13 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच टीम ठाकूरपाडा संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम वासिंद. अंतिम बॉल आणि इथून सामना विजयश्री झालाय तो अर्थातच बंटी स्पोर्ट्स कुकसे बोरिवली आणि हार्ड लक बंटी 11 भरोडी टीम. चला ठाकूरपाडा संघ लगेचच क्षेत्ररक्षण लावून घ्या. पण निश्चितपणाने या ठिकाणी आपण शुभ सन्मान करणार आहोत. आपल्या मुख्य व्यासपीठावरती सन्माननीय भरतदादा तरणे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करण्याकरिता कुंदे ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच सन्माननीय शैलेजी शेलार यांच्या शुभासे हा शुभ सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. ग्रुप ग्रामपंचायत कुंदे गावचे माजी उपसरपंच शैलेजी शेलार यांच्या शुभासे हा भरतजी तरणे साहेब यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. धन्यवाद डीजे. त्यानंतर प्लेअर ऑफ द मॅच गिरीश पाटील. नो डाऊट बॅटिंग करत असताना धावा काढल्या एकंदरीत 14 आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट्स ज्याने टिपल्या असा सामनावीराचा मानकरी ठरतोय गिरीश पाटील. या आपण मंचावरती या ठिकाणी आपण केक पेस्ट्री देणार आहोत प्रत्येक मॅच साठी. कुमार कनिष्क हरिचंद्र शलार यांच्या माध्यमातून, कोल्ड सुमित पाटील यांच्या माध्यमातून आणि त्यानंतर आकर्षक चषक देऊन या ठिकाणी सन्मानित केलं जाईल. मी सन्माननीय पाहुणे भरतजी तरणे साहेबांना विनंती करेन आपल्या शुभासे आज सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आहे. गिरीश पाटीलचा अष्टपैलू कामगिरी या मॅच मध्ये राहिली. त्यानंतर तुळशीराम म्हात्रे साहेबांना विनंती असेल आपल्या शुभासे कोल्ड्रिंक द्यायची आहे, जी स्पॉन्सर्ड केली आपल्याला सुमित पाटील आणि